आम्ही माझे मिस्टर, मी आणि माझी बहीण आम्ही पेशंटला बघायला कॉलनीत चाललो होतो. आणि जाता जाता रोड क्रॉस करता करता आम्ही साईडला उभे होतो. ते मध्येच शिरले होते, रोड क्रॉस करत होते आणि दोन्ही बाजूचे वळण ते चुकवत होते. पण तिथं 2 खड्डे होते, एक ह्या बाजूने होता, एक ह्या बाजूने. आणि तिकडून मोटरसायकलवाला आला आणि तो खड्डा वाचवता वाचवता त्या खड्ड्यातून वर निघाला आणि माझ्या मिस्टरांना धडक दिल्या माझे मिस्टर खाली कोसळले आणि तिथं मोठा दगड होता. त्या दगडावर डोकं आपटलं आणि गंभीर त्यांच्या डोक्याला मार लागला. आम्ही तेवढ्या याच्यामध्ये आम्ही कराड हॉस्पिटलला नेलं. त्यांना तिथे एक उलटी पण झाली. कराड हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं यांचं CT स्कॅन करा. CT स्कॅन केल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता आणि ते लगेच बोलले का यांना आता लगेच ऑपरेशनची गरज आहे, म्हणून तुम्ही कुठेही यांना घेऊन जावं. त्यांनी हॉस्पिटल दिलं आम्हाला साईबाबा. आम्ही तिथे साईबाबाला घेऊन गेलो. तर आमची परिस्थिती तेव्हा बोलायसारखी नव्हती, कारण ते खूप सिरियस होते. त्याच्यामुळं पोलिसांनी आम्ही काही व्यवस्थित सांगू शकलो नाही, कारण आम्ही घाबरलेलो होतो. पोलिसांनी व्यवस्थित नोंद केली नाही. तर माझं एक म्हणणं आहे, माझे घरवाले तर गेले, माझा परपंच एकदम हातावरचा होता, भाजीपाल्याचा धंदा करत होते आणि आम्ही त्यांच्यावरच जगत होतो. आता आमच्या घरात कळतं कोणीही नाही. तर माझ्या मुलाला त्यांनी नगरपालिकेत कामाला घ्यावं एवढी माझी इच्छा आहे. त्या दिवशी 20 तारखेच्या दिवशी मम्मी, पप्पा आणि मावशी हे तिघंजणं काकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला कॉलनी येथे जात होते. तर रस्त्यांचे कामं चालू असल्यामुळे एक साईडचा पूर्ण रस्ता बंद केलेला होता आणि दुसऱ्या साईडला दोन्ही साईडचे वाहनं चालू होते. तर तिथे मोठमोठे खड्डे होते त्या रस्त्यामध्ये. तर पप्पा रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलरवाला रस्ता चुकवण्याच्या नादात त्यांनी पप्पांना धडक दिली. तर पप्पांचा पाय दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकून ते तिथे खाली कोसळले दगडावरती आणि तिथे त्यांना मेंदूला जबर मार लागला. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अनकॉन्शियस झाले आणि आम्ही प्रथम उपचारासाठी कराड हॉस्पिटल येथे त्यांना नेलं असता तिथे CT स्कॅन केल्यावरती त्यांनी आम्हाला तात्काळ सर्जरी करण्यास सांगितली. तर आम्ही सर्जरीसाठी साईबाबा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांना ॲडमिट केलं. तर पोलिसांना ही पूर्ण घटना मी सांगितली होती की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे. तर पोलिसांनी फक्त पंचनाम्यामध्ये ॲक्सिडेंट अपघाताचीच नोंद तिथे केली होती. पण आमची मानसिक परिस्थिती त्यावेळेस तशी नसल्यामुळे आम्ही पंचनामा पूर्ण वाचला नाही व्यवस्थित. तर मग त्यांनी तिथे फक्त अपघाताचीच नोंद केली असली आणि खड्ड्यांमध्ये त्यांचा पाय सटकून त्यांचा डोक्याला मार लागल्याची नोंद तिथे केली नाही त्यांनी. तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घरात करता माणूस गेल्यामुळे आम्हाला एक महानगरपालिकेमध्ये एक जागा द्यावी कामासाठी. गेल्या महिनाभरापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांचं नाव दिलीप वैभव काळे, आमच्याच घरातले, आमचेच भाऊबंद आहेत. ते रस्ता क्रॉस करत असताना समोरून गाडी आली, 2 व्हीलर त्यांना धक्का दिला. त्यांना धक्का दिला असता ते पाणी होतं, त्यांना ते कळालं नाही. ते पाण्यामध्ये पडले, तिथं खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता. त्या दगडाने त्यांना इतका मुक्का मार लागला का तिथंच ते अनकॉन्शियस झाले होते. त्यांना तिथून उचलून ताबडतोब कराड हॉस्पिटलला नेलं. कराड हॉस्पिटलला नेलं असता दादांनी सांगितलं की यांना ताबडतोब तुम्ही 6 सिग्मा हॉस्पिटलला म्हणजे CT स्कॅन करण्यासाठी त्यांना घेऊन जा. CT स्कॅन करण्यासाठी नेलं तर त्या डॉक्टरांनी डायरेक्ट साईबाबा हॉस्पिटलला ॲडमिट करायला लावलं मुंबई नाक्याला. तर त्यांची परिस्थिती नव्हती, तर आम्ही सगळे मिळून त्यांना पैसे दिले आणि पहिले त्यांना सर्जरी करण्यास सांगितली. सर्जरी केली, पण तसे जे अनकॉन्शियस झाले तर ते कमसे कम 5-6 दिवस मुंबई नाका साईबाबा हॉस्पिटलला 5-6 दिवस होते. पण त्यांच्याकडे पण एवढं अफोर्ड पैसे नव्हते. त्याच्यानंतर मी प्रभाग सभापती कॅबिनला मागणी केली का जेणेकरून त्यांना पैसे संबंधित ठेकेदाराकडून द्यावे, पण तोच ठेकेदार काय आला नाही. शेवटी त्यांना नाविलाजाने त्यांना आडगाव मेडिकल कॉलेजला ॲडमिट करण्यात आलं. त्याच्यानंतर काल त्यांचं दुःखद असं निधन झालं. मागणी काय तुमच्या? मागणी हीच आहे का याच्या आधी जे 6 बळी गेलेले त्या बळींना जशी तुम्ही मदत केली तशी आमच्या काळी परिवाराला मदत करावी, ही आमच्या 4 नगरसेवकाकडून मागणी आहे. हे गाडी चालवत होते का अपघात नाही, झाला कसा? ते वॉशरूम येत होते, उभे होते रस्ता क्रॉस करताना. त्यावेळेस एकाच बाजूनी लाईन चालू होती गाड्यांची, एक बाजूचा रस्ता बंद होता. त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक असताना ते तिकडून येत असताना ना त्यांना गाडीने उडवलं आणि ते खड्ड्यामध्ये कुठली गाडी पडले. होती? 4 चाकी होती? नाही, 2 व्हीलर. अच्छा.
आणि पोलिसांकडे अशी नोंद आहे की त्यांना सातपूर कॉलनीमध्ये जायचं होतं, रिक्षाची वाट बघत हो होते. हो हो ते त्यांच्या तिकडं बहिणी साल्याला बघण्यासाठी चालले होते दवाखान्यामध्ये. ते तिकडं चालले होते. कारण तो खड्डा म्हणजे एकूण जी गाडी होती हं. ती गाडी खड्डा चुकवण्यासाठी त्यांना धडक दिली असं काही आहे का? त्यांना धडक खड्डा चुकवण्यासाठी दिली, पण मग ते जेव्हा खाली पडले ना त्यावेळेस तिथं खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता त्यात पडले ते. आणि तिथं त्याच्यावर पाणी होतं. तुम्ही आता सध्या जरी त्या स्पॉटवर गेले तिथं आता सुद्धा खड्डे आहे. म्हणजे ते खड्डे भरले होते पावसाने परत ते उधळले गेले. संबंधित आमच्या प्रभागातील मयत काळे परिवाराला नक्कीच आमच्या नगरपालिकेकडनं मदत मिळावी यासाठी आम्ही महापौरतांकडे याचना केलेली आहे. संबंधित मृत जेव्हा रोड क्रॉस करत होते त्यावेळेला खड्डा चुकवण्यासाठी समोरच्या टू व्हीलरवाल्याने खड्डा चुकवण्यासाठी गाडी त्या साईडला घेतली ज्या ठिकाणी ते उभे होते. काळे भाऊंना खड्डा न दिसल्यामुळे ते साईडला उभे राहिले आणि त्याच्यानंतर टू व्हीलरवाल्यांनी त्यांना धक्का दिला. त्याच खड्ड्यामध्ये जो खड्डा चुकवण्यासाठी टू व्हीलरवाल्याने गाडी इकडे केली त्याच साईडने ते पडले आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता. तो दगड आमच्या भावांना खूप जोरात लागला, डोक्याला लागला आणि डोक्याला लागल्यामुळे त्यांना ती गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे आम्हाला दवाखान्यात तातडीने हलवण्यासाठी CT स्कॅन करण्यासाठी त्यांना न्यावं लागलं. परंतु मार इतका जबरदस्त लागलेला होता त्यांना की तिथे महिनाभरही त्यांनी ट्रीटमेंट घेतली तरीही त्यांना रिकव्हरी मिळालेली नव्हती. खास इतका जबर त्यांना मार लागलेला होता खड्ड्यामुळे. हा ॲक्सिडेंट पूर्णपणे खड्ड्यामुळेच झालेला होता आणि प्रशासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं जर आमच्या बाकीच्या मृत कुटुंबियांच्या जशी साथ मिळाली, आर्थिक मदत मिळाली तशी आमच्या काळे परिवारालाही मिळावी अशी मी मागणी करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.